नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्पमालेच्या 92व्या भागामध्ये आज तुमच्याशी मी संवाद साधतो आहे. पाहता पाहता 92 भाग झाले. मला अजिबात कल्पना नव्हती की इतके विषयावर अशी अनंत भाषणं होतील आणि सर्व एक मूळ अध्यात्माला जोडून सर्व आहे. तर सुरू करताना प्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांचा आशीर्वादाने हे चालू आहे. आशीर्वाद आहेच. तर गेले 5 दिवस मी अंतरानुभव या विषयावर तुमच्याशी बोललो. थोडासा अवघड, कठीण, डोक्यावरून जाणारा असा विषय असल्यामुळे आज मी अतिशय सुटसुटीत, सोपं आणि तुम्हाला आवडेल असा भाग घ्यायचा ठरवलेला आहे. मला पूर्वी डायरी लिहायची सवय होती आणि या डायरीमध्ये त्यावेळी जशा जशा भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या डायरीतली काही पानं आज तुमच्यासमोर वाचून दाखवायची माझी इच्छा आहे की ज्याने तुमच्यामध्ये जे साधक असतील त्यांना त्याचा अतिशय उपयोग होईल. ते निराश असतील, ते निराशेच्या गर्तेतून बाहेर येतील. कुठेतरी त्यांना वाट दिसायला लागेल, आशा तरी उत्पन्न होईल अशी मला खात्री आहे. तर साधारणपणे 1993 सालची आज मी डायरी वाचतो आहे. 12/3/93. बद्रीनाथ केदारनाथची यात्रा करून आता जवळजवळ 1 महिना होत आला. अळीच्या कोशाच्या अवस्थेचा अनुभव गेली 10-12 वर्ष घेतल्यानंतर कोश उलगडत जाऊन त्याचे फुलपाखरू बनण्याची प्रक्रिया आता प्रारंभ झाली आहे. यात काही शंका नाही. हा असा योगायोग आयुष्यात कधी घडेल असे वाटले नव्हते. निराशेची सर्व पुटे हळूहळू नाहीशी होऊन आयुष्यातला अंधकार नष्ट होत उशेची किरणे कधी काळी पाहायला मिळतील अशी या बद्ध जीवाला खात्री नव्हती. परंतु परमानंद अवधूत नावाचे एक व्यक्तित्व या चमत्काराला कारणीभूत झाले. खरं तर त्यांचा सहवास केवळ काही तासांचा. 15 ऑगस्टला 1-1.5 तास आणि 16 ऑगस्टला 1-1.5 तास बस. परंतु महात्मा काहीही करू शकतो याची जाणीव त्या क्षणी एवढी तीव्र वाटली नव्हती. आपण रिकामेच परत आलो असे वाटत होते. परंतु महापुरुष एकदम धक्का देत नाहीत. नकळत हळूहळू जाणीव न देता एका पशुचे माणसात रूपांतर करणे ही किमया त्यांनी केली. पशु नाही तर काय, खाणं पिणं आणि झोपणे याखेरीज मी आणि काय करत होतो. मीच बनवलेल्या अंधकारात आपल्याच कोशात चाचपडणारी एक अळीच होतो कधी. निराशेने पूर्ण घेरलेला आणि मरणाची वाट पाहत असलेला एक पशु. परंतु या बद्ध जीवावर एक फुंकर मारून त्यात त्यांनी एक चैतन्य उत्पन्न केले. माझी सर्व आध्यात्मिक पोपटपंची त्यांनी बंद केली. आत्मकेंद्रित असलेला एक बद्ध जीव एवढाच स्वरूप असलेल्याला त्यांनी एक नवी दृष्टी दिली आणि कोशातून बाहेर यायचा मार्ग सांगितला. मनातील भीती पूर्ण नष्ट केली आणि एक नवे जीवन पुन्हा सुरुवात करून दिले. त्यांचा उपदेश अगदी साधा होता. त्यावेळी तो विशेष जाणवलाही नाही. परंतु परत आल्यानंतर थकला भागलेला हा जीव जेव्हा थोडाफार थकवा गेल्यानंतर भानावर आला तेव्हा त्याला आपल्या आत असलेल्या स्फुल्लिंगाची जाणीव झाली. तुम्ही भक्तिमार्गी आहात आणि तुकारामाचा आदर्श समोर ठेवून वागा या एकाच वाक्यात खरं तर त्यांचा उपदेश होता. पहिल्यांदा तर मला हसूच आलं. मी आणि तुकारामाच्या मार्गाचा, आतापर्यंत योगमार्गाचं अनुसरण केलेलं, अर्थात ती मनाची एक खुळसट कल्पना असेल. परंतु अंगात तेच भरले अशी भावना आणि अशा माणसाला भक्तिमार्ग ही कल्पनाच कशी तरी वाटली. त्यांनाही मी तसं त्यावेळी ते बोलून दाखवलं. परंतु त्यांनी एकच सांगितलं, मनाच्या मागे लागू नको, तुमचा मार्ग तुम्ही धरा.
आता तुकारामाचा मार्ग धरा म्हणजे नेमकं काय करा हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. परंतु मनात कुठेतरी त्याचं बीजारोपण झालं असलं पाहिजे. पुढचे काम आपोआप झाले. श्रीयुत बेलसऱ्यांचं एक इंग्रजी पुस्तक तुकारामाच्या चरित्राचं वाचनात आलं आणि भक्ताला काय काय करावं लागतं याचं मार्गदर्शन झालं. परमेश्वर भक्तीची इच्छा, मीपणाचा त्याग, नामसंकीर्तनानं देहाची शुद्धता आणि त्यानंतर श्रीगुरूंचं आगमन, मार्गदर्शन ही या मार्गाची सुरुवात. आपली नाशवंत वाटणारी तत्त्व गुरुला अर्पण करावीत. नाशवंत होणाऱ्यात पहिला नंबर आला देहाचा. देहच त्याला अर्पण केल्यानंतर तुमच्याकडे राहतच काय. पुढचा प्रश्न आला नामाचा. काही सुचेना आणि मग एकदम लक्षात आलं की तुकारामाला अंगीकारा म्हटल्यानंतर इष्टदेवता आणि नाम यांच्या गोंधळांचा प्रश्न आलाच कुठे. पांडुरंगा, विष्णू आणि रामकृष्ण हरी. त्याआधी सोहम वगैरे करून पाहिलं, परंतु जेव्हा रामकृष्ण हरी तोंडात आला आणि सारं अंग कसं पुलकित होऊन गेलं. एक गोड शिरशिरी आली आणि शरीरावर रोमांच उभे राहिले. अंगात आनंदाच्या उर्मी उसळल्या आणि आपणास आपलेपण गवसल्याची जाणीव झाली. कुलपाला योग्य किल्ली मिळाल्यानंतर जसं कुलूप उघडतं तसं दुसरी जाणीव झाली की आता आपण पोरके नाही. त्यामुळे ह्याला त्याला या बाबतीत सल्ला विचारायचा नाही. सांगणारे बिचारे प्रामाणिकपणे सल्ला देतात, पण तो त्यांच्या वाचनातला सल्ला असतो, अनुभवाचा नाही. वाचनाने माणूस पंडित बनतो आणि आता आपला अध्यात्मावर अधिकार आहे अशी त्याची भावना होते. काही जणांनी इतक्या अधिकाराने सांगितले की त्यांचे सल्ले ऐकून आपण चाट पडलो. ही लीनता नाही. भक्त कसा शालीन आणि लीन पाहिजे. परंतु अशानाही मी कधी उलट विचारलं नाही. तसा खरं म्हटलात तर मुळातला मी बंडखोर आणि उलट प्रश्न विचारणारा. परंतु आता मात्र फक्त ऐकायचं काम करतोय. आता ठरवलं की यापुढे वाचन बंद. फक्त तुकारामाची गाथा वाचायची, सल्ला विचारायचा तो फक्त अंतर्यामी वास करणाऱ्या गुरुला, तुकारामाला किंवा भगवंताला. उत्तर कदाचित ताबडतोब नाही मिळणार, परंतु मिळेल याची खात्री आहे. सुरुवातीला नाम घेतानाही आंतरिकपणे घेतले जाईल, कोरडेपणानं. परंतु आता लक्षात आलं की नाम हे घोळवून घोळवून घेतलं पाहिजे, प्रेमाने, गेय स्वरात, आळवून आळवून. तसं जेव्हा केलं तेव्हा आतून गदगदून आलं. आपला खरा सखा तर अंतरात्माच आहे, जो सल्ला, तक्रार, राग, प्रेम, द्वेष असेल ते सारं आपल्या अंतरायाला सांगायचं. परमेश्वरा, मला हीन दीन कर रे. माझा अहंकार, तथाकथित ज्ञान नष्ट कर. तुझ्या पायाशी माझं स्थान असू दे. आणि हो, परमानंदाने सांगितलेली एक गोष्ट आठवली, दुर्योधन आणि अर्जुनाची. एक भगवंताच्या पायाशी तर दुसरा उशाशी. परिणाम आपण जाणतो. परमेश्वरा, माझा उत्तम सखा बन. तुला सखा भावनेत पाहण्याचीच आज्ञा आहे, तेव्हा त्या आज्ञेची अंमलबजावणी मी करणारच. परमानंदाने प्रत्यक्ष गुरुपद जरी स्वीकारायला नकार दिला असला तरी एकलव्याचं काम मी करेन. त्या लायक बनण्याचा प्रयत्न करेन. माझ्यात बदललेल्या वृत्ती मला सांगताय की अरे मूर्खा, त्यांनी तुला ज्या क्षणी उपदेश केला, आशीर्वाद दिला, तेव्हाच तू त्यांचा झालेला आहेस. औपचारिक मान्यतेची तुला आवश्यकता काय? तेव्हा जागा हो आणि मार्गक्रमण कर. तुला मार्गदर्शन होईल, फक्त ढळू नको. निर्माण झालेली प्रीती वाढव. आता तुला पुन्हा मागं पाहायचं नाही आणि गतायुष्यात घडलेल्या घटनांचा विचारही करायचा नाही. कोणाचा द्वेष करू नको, तिरस्कार करू नको. जमेल तर प्रेम दे. प्रेमभावाने जगाकडे पाहायला शिक. जागा होऊन हृदयातल्या परमेश्वराकडे पहा. प्यारे उलट कमलो में पलट देखले, मौजा घट घटवे नाथ विराजा. बस
अंतर्मुख हो आणि पहा, तो तुझाच आहे आणि तुझ्यातच आहे. परमानंद अवधूतांच्या भेटीला आज बरोबर 1 महिना झाला. ही आहे 15/9/93 रोजी लिहिलेली डायरी. भेट अजूनही ताजीतवानी आठवते आहे. श्री श्रीधरन नंबूदिरी जे बद्रीनाथ मंदिराचे मुख्य पुजारी आहेत, त्यांना मी विचारलं होतं की मी साधनेत कुठेतरी अडलो आहे, मार्गदर्शन होऊ शकेल का हो. त्यांनी स्वतःची असमर्थता व्यक्त केली, परंतु परमानंदांकडे जायला सांगितलं. आपल्या मंदिरातील वास्तव्य स्थानातून त्यांनी त्यांच्या आश्रमाचा मार्गही दाखवला आणि साहजिकच एका आंतरिक ओढीने मी तिकडे आकर्षिला गेलो. अलकनंदेच्या काठाशीच बद्रीनाथच्या मुख्य पुलाच्या थोडं पलीकडं त्यांचा आश्रम आहे. संध्याकाळ झाली होती. 2 खोल्यांचा तो छोटेखाली आश्रम. त्यांचा कोणी एक चाहता त्यांची सेवा करीत होता. काळसर लाल रंग असलेले परमानंद त्याच्याशी काही बोलत होते. मी जाऊन नमस्कार केला आणि तिथेच बाजूला स्तब्ध बसून राहिलो. त्यांनी एक स्मित केलं आणि कहाँ से आए हो असे विचारले. मी नागपूरहून आल्याचं सांगितलं. यहाँ कैसे आए. मी पुजाऱ्यांचा रेफरन्स दिला. इस दुकान में क्या बेचा जाता है ये उन्होंने नहीं बताया क्या. प्रथम मला काही समजलंच नाही, परंतु मग लक्षात आलं आणि मी एकदम हसलो. वातावरणात एकदम बदल झाला. मी मार्गदर्शनासाठी आल्याचं सांगितलं आणि त्याने विचारलं, आपके कितने मित्र है. मी 10-12 असल्याचं सांगितलं. सच्चे कितने हैं. यावर काही उत्तर देता नाही आलं, कारण असा विचार कधी केलाच नव्हता. सच्चे मित्र कोई नहीं होते. जब तक आपके पास पैसा कीर्ति वगैरह है तब तक मित्र रहते हैं. ये सब चले जाने से मित्र भी चले जाते हैं. इसलिए भगवान को मित्र बनाओ. अर्जुन आणि दुर्योधन जब कृष्ण जी के पास गए तो अर्जुन ने कृष्ण को मांगा और युद्ध का परिणाम तो आप जानते ही हो. इसलिए भगवान को सखा बनाओ, वही आपके काम आएगा. तेव्हा साहजिक मी त्यासाठी मार्ग विचारला. त्यांनी सांगितलं, तुकाराम जी को देखो और उनके मार्ग से चलो. मी सांगितलं की भक्ती मार्ग वगैरे मला काही आवडत नाही, परंतु या ठिकाणी बद्रीनाथला आलो आहे, परंतु या दगडी मूर्तीत काही मला प्रेम वाटत नाही. तेव्हा ते म्हणाले, मन के पीछे मत जाओ, आप भक्ति मार्गी हो. तुकाराम जी का मार्ग ही स्वीकार करो, परमेश्वर को सखा समझो. त्यानंतर मी माझ्या पूर्वायुष्यातल्या साधनेविषयी सांगायला सुरुवात केली, परंतु त्यांचं तिकडं लक्ष नव्हतं. सहज समाधीत गेल्यासारखे डोळे उघडून डोळे मिटून आणि निस्तब्ध शांत धीर गंभीर अवस्थेत ते गेले. अर्धा 1 तास तरी शांततेतच गेला. थोड्या वेळानं ते भानावर आले. चलो शाम हो गई है, अब आप आपके घर चले जाओ. शिष्याकरवी त्यांनी प्रसाद दिला. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांनी आशीर्वाद दिला. जाताना मी आशेनं पुन्हा विचारलं की आता आपल्या भेटीचा योग केव्हा. त्यांनी दुसऱ्या दिवशी दुपारी यायला सांगितलं. शांत मनाने मी घरी परतलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच माना कॅम्पकडे कूच केलं. त्या ठिकाणी व्यासगुफा, भीमपूल वगैरे ठिकाणे पाहिली, परंतु माझ्या मनात परमानंदांना भेटण्याखेरीज दुसरा विचार नव्हता. व्यासगुंफेत 10-15 मिनटं ध्यान केलं. परमेश्वराला, भगवान वेदव्यासांना प्रार्थना केली की मला आता अंधारात चाचपडत ठेवू नका, काही मार्ग दाखवा. आपली असीम कृपा करा. मी अगदी तडफडतो आहे. जिवंत असून शवासारखी माझी अवस्था झालेली आहे. आपणास शरण आलो आहे, मला तारा. आणि 11-11:30 वाजता पुन्हा बद्रीनाथकडं प्रयाण केलं. एका सरदारजीनं त्याच्या मोटारीतून बद्रीनाथपर्यंत लिफ्ट दिली. 12 वाजता परमानंदांकडे जाण्यास निघालो. पिशवीत त्यांनी प्रसाद म्हणून दिलेले सफरचंद होते, ते वाटेत खाल्ले आणि त्यांच्या कुटीकडे आलो. त्यांचा आहार चालू होता.
एक दोघेजण तिथे बसले होते. त्यांनीच डबा आणला होता आणि ते त्यांना आग्रहाने वाढत होते. ते उघडेबंब उन्हात बसले होते. पांढऱ्या वाढलेल्या जटा, दाढी मिशा, कोणी प्राचीन काळचा ऋषीच बसला आहे तसे बसले होते. मागे एक टेकायला म्हणून दगडी शिळा आणि बसले होते तेही तशाच एका शिळेवर. त्यांना अभिवादन केले. त्यांनीही हसून ते स्वीकारले आणि बसण्याची आज्ञा केली. त्यांचं जेवण झाल्यानंतर दोघांनी उरलेले अन्न वाटून 3 भाग केले. त्यातला एक मला दिला. मला खरं तर अजिबात भूक नव्हती, परंतु खावे लागले. शेवटी जाईना. घास तोंडात फिरायला लागला. त्यांच्या एका शिष्याला म्हटलं, अरे बाबा, मला भूक नव्हती, एवढं कशाला दिलं? आता मी हे टाकणंही करीन, खाणं कठीण आणि टाकणंही कठीण. तेव्हा तो म्हणाला, भाई साहब, नसीब से आपको सबसे ज़्यादा प्रसाद मिला है, खाइए. परंतु मला खरंच जात नव्हतं. शेवटी 2-4 घास उरले, ते अगदी नाईलाजाने टाकून दिले. मग त्या लोकांच्या थोड्याफार गप्पा झाल्या आणि इतरही काही लोक भेटायला आले होते. हळूहळू सर्व निघून गेले. मी पुन्हा मार्गदर्शनाची इच्छा व्यक्त केली. त्यांनी पुन्हा कालचाच उपदेश सांगितला. मी मग स्पष्टच विचारले की मग आता मी जाऊ? कारण मनातून लक्षात आले की हे काही आपली डाळ शिजू देत नाहीत. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या मनात जेव्हा खरी तळमळ उत्पन्न होईल तेव्हा गुरु आपोआप मिळेल. संतांच्या सहवासात एक गोष्ट करावी की निदान आपली एखादी वाईट सवय तरी बंद करावी, तेवढाच फायदा. ईश्वराला शरण जा, त्याला उत्तम सखा बनवा. जे कार्य कराल ते भगवंताचे म्हणून करा, तुमचं म्हणून काही ठेवू नका. मनाच्या मागे मुळीच लागू नका, भक्त बनो. हे सगळं ऐकायला वरकरणी समजायला फार सोपं होतं, पण प्रत्यक्षात काय? शेवटी जी काही आशा वाटत होती मला ती नष्ट झाली असं वाटलं. आपले प्रयत्नच कमी पडले. असो, आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. आपला कार्यभाग येथे नाही. ह्या आशेच्या ठिकाणी पण आपल्याला लाथच बसलेली आहे. आणि आता आपण आणि आपले नशीब आणि पुन्हा प्रतीक्षा. तिथून निघण्याची इच्छा होत नव्हती, पण दुसरा काय इलाज होता? अत्यंत व्याकुळतेने पायावर डोकं ठेवलं आणि इतक्या वर्षांची निराशा अश्रुरूपाने त्यांच्या पायावर ठेवली. अकल्पितपणे इतकं रडायला आलं की मी रोखूच शकलो नाही. मी आपल्याकडे संसारातलं तर काही मागायला आलो नाही, तरी आपण निराश केलेत ना. 1-2 मिनटं तरी डोकं पायावर होतं आणि त्यांचा हात पाठीवर. ते माझी सांत्वना करीत होते. असं रडून चालणार नाही हे सांगत होते. ही तळमळ ईश्वरासाठी ठेवा हे सांगत होते. क्वचित ते काय सांगत होते इकडेही माझं लक्ष नव्हतं. मी उठलो, कसंबसं स्वतःला सावरलं. त्यांनी पुन्हा आशीर्वाद दिला आणि मग मात्र मी त्यांचा निरोप घेतला. टेकडीवर चढताना त्यांना पुन्हा पुन्हा पाहत होतो. जाऊ दे, आपला फायदा झाला नाही झाला हा मुद्दा अलग, परंतु हा महात्मा आहे यात शंका नाही. एका महात्म्याचं दर्शन, सहज समाधीतलं दर्शन कधी विसरता येईल का हो? शिवाय आध्यात्मिक देणं घेणं आपल्याला समजतंय कुठे? मन मात्र अतिशय विषण्ण निराश होऊन गेलं. तसाच हॉटेलवर आलो आणि शांतपणे झोपलो. आता बद्रीनाथला आणि काहीच पाहायची इच्छा नव्हती. सायंकाळी पुन्हा श्रीधरन नंबूदिरी यांची भेट घेतली, पण या विषयावर काहीच बोलणे झाले नाही. त्यांनी बद्रीनारायणाचे एक वस्त्रही मला भेट म्हणून दिले. दगड बनून ते स्वीकारले. आता उद्या बद्रीनाथ सोडायचे. पुढे काय? मनाच्या खोल जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे जुने निरनिराळे धागे दोरे सुटू लागतात. पाणी ढवळलं म्हणजे तळातला कचरा वर येत नाही का हो? तेव्हा फिल्टरने ते पाणी पुन्हा शुद्ध करावे लागते. खरं तर साधनेला नव्यानं सुरुवात झाली, परंतु पूर्वसंस्कार विसरतात थोडीच.
पुरसंस्कार मला केवळ या जन्माचे अभिप्रेत नाहीत, कारण या मार्गातला वळणारा अकस्मात या मार्गाकडे वळत नाही. कुठेतरी त्याची पूर्वतयारी असते, आपल्याला कल्पना नसते. एवढंच. गेल्या काही दिवसात असाच अनुभव येत राहिला. जे संस्कार संपले असं वाटलं, ते संस्कार इतक्या जोराने वर आलं की असं वाटलं आपण चुकत तर नाही. समर्पण एवढे सोपे थोडीच आहे. समर्पण केलं म्हणणं सोपं आहे, प्रत्यक्षात जसं खोल जाऊ तसं ते तेवढं कठीण आहे हे समजायला लागतं. गुलाबराव महाराजांनी त्यांच्या साधुबोध या पुस्तकात बऱ्याच शंकांचं निवारण केलं आहे. त्यात गुरूंनी शिष्याची परीक्षा घेण्याच्या बाबतीत लिहिलं आहे आणि गुरूंनी आपले दोष शिष्याला दाखवावे म्हणजे शिष्याची तथाकथित भक्ती डळमळायला लागते असं लिहिलं आहे. आपल्याबरोबर तसंच तर झालेलं नाही आणि शंकेने आपण मार्ग तर सोडला, ही चूक तर नाही झाली. बरेच दिवस हा प्रश्न त्रास देत होता आणि शेवटी आपोआप भ्रम मिटला. डोक्यातल्या शंका नाहीशा झाल्या. ज्या परमेश्वर इच्छेने आपण या मार्गात आलो त्या शक्तीकडे सारे काही सोपवले. तिच्या इच्छेविरुद्ध काही होऊ शकते काय? मग जे झाले त्याचा विचार करायचं काय कारण? ईश्वर इच्छा बली असे. भूतकाळ तर साधकाला नाहीच, गतायुष्य विसरायचं. त्यामुळं मनातील काही गोंधळ कमी होते. आता या ठिकाणी थांबतो आहे मी. काही अनुभव असे जे काही आहेत त्या क्षणी लिहिलेले आहेत, ते उचंबळून लिहिले गेले आहेत. मनाच्या खोल कप्प्यातून ते लिहिले गेले आहेत. पूर्ण भावना त्या अनुभवांमध्ये व्यक्त झालेल्या आहेत आणि साधकांना त्याचा उपयोग होईल अशी माझी भावना आहे. तर आपण उपासना करावी, आपल्या गुरुवर प्रचंड विश्वास ठेवावा. आपल्या गुरु इतका त्राता जगात कोणी नाही. उद्या शक्य आहे तुमची भाऊ बहीणसुद्धा तुम्हाला विचारणार नाहीत, पण गुरुचं प्रेम अफाट असतं. काही अनुभव पुढेही जाऊन कदाचित मी सांगेन तुम्हाला. उपासना अत्यंत महत्त्वाची आहे. काबाड कष्ट घेतल्याशिवाय काही मिळत नाही हो. कोणी डोक्यावर हात ठेवून काही देत नसतं. आपण काही विवेकानंद नाही आणि विवेकानंदांची ही पूर्वपुण्याई असल्यामुळं डोक्यावर हात ठेवला, नाही तर तोही ठेवला गेला नसता. विवेकानंदांच्या तोडीचे अनेक शिष्य कदाचित रामकृष्णांना त्यावेळी असतील, परंतु त्यांनी हात फक्त विवेकानंदांवर ठेवला, कारण ते मनातून सुरुवातीला अश्रद्ध होते. आपण अश्रद्ध असतो आणि आपल्यावर कृपा करणारा सद्गुरू असतो. या सद्गुरूशिवाय काही नाही. त्याला अनंत प्रणाम. नमस्कार. पुन्हा भेटू.